असं अजिबात नाही आहे की तिला असं वाटलं असेल किंवा तिच्या काहीतरी वेगळ्या फिलिंग्स होत्या. तिच्या अपेक्षा मैत्रीच्याच होत्या. तिच्याही डोक्यात दुसरं असं काहीच नव्हतं. आमचं यावर क्लिअर बोलणं झालं होतं आणि असंही नव्हतं की ती माझ्या मागे मागे करत होती, मी तिला अवॉइड करत होतो, असंही नव्हतं. आमचं खूप हेल्दी बोलणं झालं होतं. आणि हो, आम्ही एकत्र एंट्री केली होती आणि तेव्हा वाजलंही होतं आणि त्याच्यानंतर ती बोलली होती की मला असं वाटलं होतं की घरी जाऊन पहिलं भांडण तुझ्याशीच होईल, पण जेव्हा मी तुझ्याशी बोलले, मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं वाटलं की नाही यार, हा तसं नाही आहे जसं मला वाटलं होतं. तर तिथून ते एक आमच्या मैत्रीला सुरुवात झाली होती आणि ती मैत्री सुरुवातीला खूपच गोड आणि खूपच अशी म्हणजे नाही का होत जातं, फ्लो होता त्या मैत्रीला. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी दुसरी मित्र होती आणि ते मी त्यांच्यासोबत पण टाइम स्पेंड करत होतो, तेव्हा तन्वीची पण वेगळी मित्र होती, पण तन्वीचा जो सेट ऑफ फ्रेंड्स होते ते त्यांचं नाही पडलं आणि मग ती एका पॉईंटला एकटी पडली. पण माझे सेट ऑफ फ्रेंड्स चांगले होते ना, माझं त्यांच्याशी पडत होतं. तो माझा टाइम डिवाइड होत होता 4-5 लोकांपर्यंत, तिचा टाइम फक्त माझ्याकडे होता. सो त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा माझ्याकडनं जास्त होत्या, पण मी ऑलरेडी 4 लोकां 5 लोकांसोबत इन्व्हॉल्ड होतो, बोलत होतो. सो तिथे कुठेतरी पहिला खटका बसला की यार तिच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तिला जो वेळ हवा आहे तो मी देऊ शकत नाही आहे. आणि दुसरा आमच्या पर्सनॅलिटीमधला डिफरन्स जो व्हेज फ्राईड राईस आणि जो चिकन राईस आहे ते फॅक्ट आहे, ते आपण डिनाय नाही करू शकत. तो आमच्या पर्सनॅलिटीमधला डिफरन्स आहे, तो गॅप. आणि सेम पर्सनॅलिटीची लोक कमी वेळात मैत्री करू शकतात, पण डिफरंट पर्सनॅलिटीच्या लोकांना मैत्री करायला वेळ लागतो. आणि हे मी तिला सांगितलं. आणि जेव्हा पंचिंग बॅगवाली सिच्युएशन होती, जेव्हा ती खूपच हर्ट होती, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. मी तिला सॉरी बोललो त्या गोष्टीसाठी आणि मला ती एवढं फील करते हे कळलं नाही, त्याच्यासाठी पण मी सॉरी म्हटलं. आणि अजून त्रास नको व्हायला तिला माझ्यामुळे, तिचा गेम वीक नको व्हायला म्हणून तो मी कॉन्शियसली मागे घेतला, तो पाय तिला सांगून घेतला